फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7 चा चॅप्टर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपेन्शन ऑफ द स्क्वेअर. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 50, 51, 52 पाहिलेला आहे. 53 चा आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 53 चा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण 5 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. त्यामध्ये आपण या फॉर्म्युलेचा अभ्यास केलेला आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. आजही आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये त्या पुढील क्वेश्चन सोडवण्यासाठी तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहा क्वेश्चन नंबर 6 काय आहे. एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर कसं सोडणार. फॅक्टराइज करायला सांगितलेलं इथे. एक्स स्क्वेअरला काय लिहिणार पहा. एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर काय येईल एक्स स्क्वेअरच येईल. मायनस 1चा स्क्वेअर काय येईल 1 स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर परत काय येईल एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप काय येईल इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस. आता हे काही पहा इथे 1ला पण स्क्वेअर आहे सेपरेट आणि एक्सला पण स्क्वेअर आहे. याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो, स्क्वेअर देऊ शकतो. काय करणार आपण इथे 1 अपॉन एक्स द होल स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट. पहा नाउ यूज द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नाउ वी नो दॅट काय येईल बरं फॉर्म्युला. ए वर्ग मीन्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. हिअर a इक्वल टू काय असेल रे बाळांनो. इथे काढलेलं आहे आपण x आणि b इक्वल टू 1 अपॉन x. a इक्वल टू मी काय लिहीन x आणि b इक्वल टू 1 अपॉन x. पहा खाली काय येणार मग. a स्क्वेअर म्हणजेच काय आहे आपला एक्स स्क्वेअर मायनस बी म्हणजेच काय आहे 1 अपॉन एक्स द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए बरोबर परत काय येईल एक्स प्लस बीच्या ठिकाणी काय येईल 1 अपॉन एक्स. परत एच्या ठिकाणी काय येईल एक्स मायनस परत बीच्या ठिकाणी काय येईल 1 अपॉन एक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. कसं लिहिणार फायनल आन्सर. क्वेश्चन काय विचारलाय पहा. एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर इथे आपण आन्सर ही तसंच लिहिणार एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स अँड एक्स मायनस 1 अपॉन एक्स. हे असं बॉक्स करून व्यवस्थित प्रॉपर आन्सर लिहून घ्यायचं आहे. समजलं. पहा सेकंड क्वेश्चन काय. ए स्क्वेअर बी मायनस ए बी. आता ए स्क्वेअरला कसं लिहायचं हे पाहिलं आहे आपण पार्ट 1 मध्ये. ए स्क्वेअर म्हणजेच ए इंटू ए इंटू बी मायनस हे ए बीला कसं लिहिणार बाळांनो ए इंटू बी. पहा इथे 2 टर्म मिळाले आपल्याला. ही एक टर्म ही एक टर्म. या दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा. इथे ए दिसते आपल्याला, इथे ए दिसते, इथे बी दिसते, इथे बी दिसते. यांना आपण काय करूयात ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजेच कॉमन घेऊयात. ह्या एला एकदाच लिहूयात 1 टाइम इंटू हे बी आणि हे बी आपण 1 टाइम लिहूयात कॉमन बी. आता काय उरलं पहा. हे ए उरलं. हे आपण इथे घेणार आहोत मायनस. इकडे काहीच उरलेलं नाही आहे. जिथे काहीच उरलेलं नाही आहे तिथे काय असणार 1 असणार. इथे 1 घ्यायचं आहे आपल्याला. 0 नाही लिहिणार किंवा ए करून ब्रॅकेट नाही करायचे. ए मायनस ॲज इट इज घ्यावं लागेल आणि इथे काहीच नाही आहे म्हणजेच इथे असेल 1. पहा इथे काय होईल ए बी मीन्स आपण काय लिहू शकतो ए मल्टिप्लाय बी ए बी लिहू आणि हे ए मायनस 1 ॲज इट इज राहील. हे झालं आपलं फायनल आन्सर. 7th क्वेश्चन काय दिलेलं आहे. 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर. इथे काय करायचं आहे. हे 2 नंबर दिसत आहेत आपल्याला. अगोदर याचे फॅक्टराइज करूयात. काय फॅक्टर आहेत पाहूयात.
ते आपण 4चे फॅक्टर बघूयात काय येतात. पहा 4 हा 2च्या टेबलमध्ये जातो. पण मी काय करेन 2 2चा 4. परत हा 2 2च्या टेबलमध्ये जातो म्हणून 2 1चा 2. 4चे फॅक्टराइज काय आले 2 × 2. 6चे बघूयात आपण. 6 हा सुद्धा 2च्या टेबलमध्ये जातो. काय येणार 2 3चा 6. आता हा 3च्या टेबलमध्ये जातो. 3 1चा 3. 4चे फॅक्टराइज आले 2 × 2 आणि 3चे आले 6चे आले 2 × 3. बघा सोडवूयात. इथे 4च्या ठिकाणी काय घेणार बाळांनो त्याचे फॅक्टर्स 2 × 2. x² म्हणजे काय 2 × x × x मायनस 6चे फॅक्टर काय आले 2 × 3. 2 × 3. x² म्हणजेच x × x. पहा ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. याच्यामध्ये कॉमन काय पहा इथे 2 दिसते आपल्याला. इथेही 2 दिसते. इथे 2 आहे पण इथे कुठेही 2 दिसत नाही आहे नंतर. मग आपण काय करणार इथे x आहे इथे x आहे. इथे x दिसते तर इथेही x आपल्याला पाहायला भेटते. मग काय करणार जे जे कॉमन आहेत ते बाजूला काढून घेऊयात आपण. काय आहेत कॉमन 2 × पहा हे 2 हे 2 नंतर हे x × हे 2x. हे आपण काय केले इथे कॉमन काढले. काय राहिलं पहा हे 2 राहिलं इथे लिहून घेतलं. सॉरी इथलं y लिहायचं राहिलं इथे आपल्याला × y. इथे काय करणार हे y राहिलं मायनस इथे काय राहिलं ओनली 3. इथे आपलं फॅक्टराइज करायचं राहिलं होतं y विसरून हे y. 2 नेक्स्ट स्टेप काय येणार बघा 2 x × x काय होईल x² आणि ब्रॅकेटमध्ये 2 × y ला कसं लिहिणार आपण 2y आणि हे मायनस ॲज इट इज. हे झालं आपलं फायनल आन्सर. पहा 9th क्वेश्चन काय दिलेला आहे 1/2 y² मायनस 8² आणि इथे आहे z². पहा 1/2 हा कोणाचाही स्क्वेअर नाही आहे. त्यामुळे आपण इथं 1/2च्या ठिकाणी काही घेऊ शकणार नाही आहे किंवा त्याचे फॅक्टर्स पाडू शकणार नाही आहे. 1/2ला ॲज इट इज 1/2 घ्यावं लागेल × y² आहे म्हणजे 2 टाइम y लिहायचं आहे आपल्याला y × y मायनस 8²च्या ठिकाणी काय येईल 8² ठिकाणी पहा इथे 1/2 आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथे पण 1/2 लिहावं लागेल कारण हे y × y इथे घेतला आपण y² आहे आणि इथे z² आहे. यामुळे इथे कॉमन काही निघणार नाही आणि त्यासाठी आपल्याला जबरदस्तीने इथे काय घ्यावं लागेल 1/2 × आता इथे असा नंबर घ्यावा लागेल ज्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केल्यानंतर हा 8च आन्सर आपल्याला मिळेल. इथे 16 पाहूयात आपण होईल का. पहा इथे रफ वर्कमध्ये तुम्हाला करून दाखवते 1/2 × 16. 2 1चा 2 2 8चा 16 8 × 1 8 आणि 8/1 8च आन्सर येतं. म्हणून आपण 1/2 × 16 आणि इथे घेतलं z z. पहा आता इथे 1/2 आणि 1/2 हे काय आहेत कॉमन आहेत म्हणून मी काय करेन = 1/2. इथे y × y काय होईल y². हे मायनस ॲज इट इज. पहा हे कॉमनमध्ये गेलं इथे आहे 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे 4² म्हणून इथे मी लिहील 4² आणि हे आहे z × z म्हणजेच हे काय आहे z². नेक्स्ट स्टेप काय येईल पहा 1/2 हे y² ॲज इट इज मायनस इथे 4चा पण स्क्वेअर आहे आणि झेडचा पण स्क्वेअर आहे. याला आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो 4z
द ब्रॅकेट स्क्वेअर. आलं लक्षात? इथे थोडंसं मोठं ब्रॅकेट आपण एक करून घेऊया तिथे, म्हणजे हे 2 मध्ये येतील. नेक्स्ट स्टेप पहा, इथे आपल्याला आता फॉर्म्युला यूज करावा लागेल. नाऊ काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हिअर काय येईल? ए इज इक्वल टू काय आहे इथे? वाय, आणि बी इज इक्वल टू काय येईल? 4z. म्हणून मी इथे लिहील 4z. फॉर्म्युलानुसार आपल्याला हे सोडवावं लागेल. एच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? इक्वल टू 1/2. इथे काय येईल? ए बरोबर वाय प्लस 4z. हे कॉमन राहील, हे 1/2 कंटिन्यू कॉमन राहील, म्हणून इथे कॉमन घेतलं 4z. आणि इथे येईल ए इक्वल टू वाय आणि बी इक्वल टू 4z. पहा, खाली आपण याला लिहू शकतो, हे 1/2 ॲज इट इज, हे वाय प्लस 4z आणि हे वाय मायनस 4z. थोडं ट्रिकी होतं, पण सॉल्व केलं आहे आपण इथे. पहा, 10th क्वेश्चन काय दिलेला आहे? 2x² मायनस 8y². 2 हा कोणाचा स्क्वेअर नाही आहे, म्हणून इथे काय होईल? 2 ॲज इट इज येईल. x² म्हणजे इंटू एक्स, परत हे मायनस 8च्या स्क्वेअरला काय लिहिणार? पहा, इथे फॅक्टराईज भाग करून 8चे 8 हा 2च्या टेबलमध्ये जातो. 2 4चा 8, 4 हा परत 2च्या टेबलमध्ये जातो. 2 2चा 4 आणि 2 परत 2च्या टेबलमध्ये जातो, म्हणजे 2 1चा 2. काय फॅक्टराईज झाले? 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. मग इथे काय करणार मी? मायनस 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आणि वाय स्क्वेअरला कसं लिहिणार? इंटू वाय. पहा, 2 टर्म मिळाल्या, ही एक पूर्ण आणि ही एक. आपल्याला इथे कॉमन काय दिसते बाळांनो? पहा, इथे 2 आहे, आपल्याला इथेही 2 दिसते. बाकी इथे x आहे, इथे y आहे, म्हणून फक्त काय आहे? 2 कॉमन आहे. काय राहिलं? x इंटू एक्स. इथे आपण लिहू शकतो x इंटू एक्स मायनस 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू y इंटू y y इंटू y इक्वल टू, हे 2ला 2 ॲज इट इज आलं. x इंटू एक्स काय असेल? x² मायनस 2 इंटू 2 4 होईल, आणि y इंटू y y² होईल. पहा, इक्वल टू 2 हे शेवटपर्यंत असंच येईल. इथे काय होईल? हे x² मायनस 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर, 2 स्क्वेअर, आणि हे असेल y². इथे काय करणार? ब्रॅकेट क्लोज इक्वल टू 2. इथे काय असेल आता? x² परत काय येईल? x² येईल, x² मायनस, पहा 2चा पण स्क्वेअर आहे आणि yचा पण स्क्वेअर आहे, याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. मी काय करेन इथे 2y² आणि हे आपलं ब्रॅकेट क्लोज. पहा, इथे आपल्याला आता फॅक्टराईज झाले. ए बरोबर x मिळालं आणि बी बरोबर 2y मिळालं, म्हणून आपण इथे फॉर्म्युला यूज करू शकतो की नाही? म्हणून मी काय म्हणेन? वी नो दॅट. काय फॉर्म्युला आपला? a² मायनस b² इक्वल टू a प्लस b a मायनस b. हिअर काय येईल बाळांनो? a इक्वल टू x आणि b इक्वल टू 2y. हे 2 कॉमन कंटिन्यू राहील इथे अपॉन, पहा एच्या ठिकाणी काय येईल? x प्लस बीच्या ठिकाणी 2y, परत x आणि मायनस बीच्या ठिकाणी काय घेतले आपण? 2y.
फायनल आन्सरमध्ये काय लिहिल, हे ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि आपण इथे x + 2y अँड x - 2y हो झालं आपलं आन्सर. पहा इथे आपला प्रॅक्टिस सेट 53 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 54 पाहणार आहोत.